ऍडजस्टमेंटचा प्रश्नच येत नाही. मी कोणाला आवडलो आणि कोणाला न आवडलो, कोणी माझा तिरस्कार केला, हे सर्व अजितदादांना माहित आहे. आणि मला जे काही करायचं आहे ते मी स्वतः आदरणीय सुनेत्रा वहिनींना खासगीत भेटून सांगितलेलं आहे. आता पुढं मी त्यांच्याच नेतृत्वात काम करेन, मी इतरांच्या नेतृत्वात काम करणार नाही. हा माझा स्पष्ट त्यांना सांगितलेला आहे. तुम्ही आता ज्या पद्धतीची ताठर भूमिका घेता आहे, वाटतंय तुम्हाला तुमचं पक्षामधलं सर्व्हायव्हल सोपं असेल? नाही वाटत. पण तरी सुद्धा मग तुम्हाला पक्षात करायचं, इतर पक्षाचे काही ऑप्शन्स असू शकतात ना. म्हणजे ज्या पद्धतीनं रोहित पवारांबरोबर तुम्ही अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये अपघात की घातपात याच्या संदर्भामध्ये विषय लावून धरला होता. तुम्ही माझं प्रवक्ता पद काढलं, तुम्ही माझे संघटनात्मक पद काढली, तुम्ही मी प्रतोद होतो विधान परिषदेचं, ते पण माझ्याकडून काढून घेतलं. स्टार प्रचारकाच्या यादीतून पण काढून घेतलं. पण अजितदादांनी परत तिथे रिसेट केलं होतं, मला स्टार प्रचारक म्हणून फिरवलं होतं. पण हे काढलेले आहेत, हे घाव पहिले मारलेले आहेत. ज्यांनी द्वेषाच्या नजरेतून पाहिलं ते माझा नेता कधी होऊ शकत नाही. अरे तुम्ही प्रेमानं बोलला तर मांजर तुमच्या पायात लोळून घालते. लोक घरात जे प्राणी त्यांच्या असतात ते त्यांच्याशी प्रेमानं संवाद साधतात. पण तुम्ही जर तिरस्काराच्याच भावनेनं पाहिला तर तुम्ही कोण हे करणार आहे? मी तुम्हाला सांगतो, तुमच्या या मुंबई तकच्या चॅनलवर मी सांगतो, भविष्यात माझा पक्ष, माझा नेता, हे वाटल्यास परत रेकॉर्ड करा, त्यांचं लक्ष नसेल तर. नाही वाटत. असं आहे की मला राजकीय फार लालसा असती की दुसऱ्या पक्षात जाऊन आपल्याला आमदारकी भेटेल, मग राज्यमंत्री पद भेटेल. दादांनी मला या 6 वर्षातच सर्व ऐश्वर दिलेलं आहे, कुठलाही असं कमी ठेवलेलं नाही. माझी लेखनी आणि माझी वाणी रोखण्याची ताकद फक्त माझ्या मृत्यूत आहे, असं प्रबोधनकार ठाकरेंनी वक्तृत्व, कला आणि साधना या पुस्तकात लिहिलं आहे. त्याच्यामुळे माझी जबान तर कोणी रोखू शकत नाही. आणि तुमच्यासारख्या पत्रकारांनी महाराष्ट्राच्या पटलावर अमोल मिटकरी जिवंत ठेवलाय आणि भविष्यात पण तो ठेवणार. मी पण दुसऱ्यांनी अजितदादा बनण्याचा प्रयत्न करू नये. अजितदादांसोबत गेले, दुसरा अजितदादा महाराष्ट्रात होणार नाही. संघर्ष म्हटला तर हा शेतकऱ्याच्या पाचीला पुजलेला असतो आणि सुरुवातपासून माझा काळ संघर्षाचाच गेलेला आहे. मी परत सांगतो की 2014ला मी अजितदादांना प्रत्यक्ष पाहिलं होतं यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील विधानसभा मतदारसंघामध्ये. तेव्हापासून मी दादांच्या प्रेमात पडलेला व्यक्ती आहे व दादांचं राहणं, बोलणं, चालणं आणि दादांचं महाराष्ट्राचं व्हिजन. 2019ला मी स्वतःहून दादांची भेट घेतली, कारण त्यांनी मला बारामती शारदा व्याख्यानमालेमध्ये ऐकलं होतं. त्यांना माझं वक्तृत्व आवडलं. त्यांनी मला शिवस्वराज्य यात्रेवर संधी दिली आणि खासदार कोल्हे साहेबांसोबत, जयंत पाटील साहेबांसोबत मला महाराष्ट्रभर फिरवलं. आणि त्यामुळे नंतर दादांनी 2 जागा महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या खाली झाल्या. त्यावेळेस 155 लोक लाईनमध्ये असताना दादांनी माझी निवड केली आणि शशिकांत शिंदे साहेबांची निवड पवार साहेबांनी केली. त्यावेळेस विरोध होता का? तर 100% विरोध होता. पक्षातल्या मोठ्या लोकांचा विरोध होता. पण दादांनी सर्वांचा विरोध डावलून अमोल मिटकरीलाच आमदार करणार हा शब्द दिला होता, तो दादांनी पाळला. आणि मी सुद्धा समाधान याच्याकरता व्यक्त करतो की दादांनी 6 वर्षाची दिलेली जबाबदारी, ती मला कदाचित सभागृहाचं ज्ञान तेवढं नसावं तितकं माझं, कारण माझी पूर्वपीठिका राजकीय नाहीच आहे. माझ्या घरात कोणीच राजकारणामध्ये नव्हतं. माझे वडील खूप सामान्य होते. त्याच्यामुळे ते 6 वर्ष मी माझ्या पद्धतीनं मला सभागृहात काम करता आलं, सभागृहाच्या बाहेर काम करता आलं. आणि दुर्दैव असं म्हणता येईल का, जे शेवटचा काल फोटो सेशन इथे झालं तिथे मला अपेक्षा होती की अजितदादा त्या फोटोमध्ये असावे. आज मी ते तसं ट्विट पण केलंय की दादा तुमची एक कमी मला शेवटपर्यंत जाणवेल. सभागृहात सुद्धा दादा माझ्यावर काल 5 मिनिटं का असू देत बोलले असते, कारण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या बाबतीत बोलले, राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब बोलले. आणि आता ज्यांचा एक आईसारखा आधार आहे त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी सुद्धा उल्लेख करताना माझा दादांचा लाडका आमदार, हे जे काही बिरुदावली दिली ती खूप महत्वाची आहे. त्यामुळे तो पूर्वीचा विरोध डावलून अजितदादांनी मला आमदार केलं होतं. आज अजितदादा नाही आहेत. परत मी राजकारणाच्या क्षितिजावर असेल की नसेल याबाबत मी आता बोलू इच्छित नाही. विरोध आहे का? तर विरोध नाही असंही मी म्हणणार नाही. विरोध असण्याची कारणं पण वेगळी आहेत. कारण अजितदादांच्या विषयाला न्याय देणं मला असं वाटतं माझ्या जीवनाचं पुढचं उद्देश आहे की दादांच्या विमान अपघाताचं नेमकं काय झालं, दादांनी अशी अचानक एक्झिट का घेतली, ह्या लढा मात्र माझा सुरू राहणार. एक म्हणजे साधारण व्याख्यान देणारा व्यक्ती, शेतकरी कुटुंबातला आलेला, वारकरी संप्रदायाची माहिती असणारा, वाचन असणारा, फुले शाहू आंबेडकरांच्या बद्दलच्या म्हणजे व्याख्यानं देणारी व्यक्ती जेव्हा आमदार होते, तर आमदार म्हणूनचा तुमचा अनुभव कसा आहे? खरंच या विचारांना आमदार म्हणून इथं वाव आहे का, संधी मिळते का? आणि तुम्हाला आमदार म्हणून घडत असताना काय अनुभव आहे? खरं तर एखादा सामान्य व्यक्ती ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस त्याला त्याचं विश्व बदललेलं असतं. सभागृहात विधिमंडळ म्हणजे कायदेमंडळ आणि विधानसभा आणि विधान परिषद असं दोन्ही मिळून विधिमंडळ होतं. आणि विधान परिषद हे ज्येष्ठांचं सभागृह समजलं जातं. ज्येष्ठ म्हणजे
50 ओलांडलेले विविध क्षेत्रातले म्हणजे पत्रकारिता असेल, खेळ असेल, साहित्य असेल, या विविध क्षेत्रातली लोक विचारवंत त्या ठिकाणी असतात. जिथे आदरणीय पवार साहेबांपासून नितीन गडकरी साहेबांपर्यंत आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून नाधो महानोरांपर्यंत लोकांनी ज्या सभागृहामध्ये नेतृत्व केलं, त्या सभागृहात मला जाण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांचे प्रश्न विविध आयुधातून मांडता आले, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं प्रामाणिक काम करता आलं. मग लक्षवेधीचं आयुध वगैरे न्याय देता येतो का, तर आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय देता येतो. त्याकरता हे सभागृह खूप महत्वाचं आहे. हे कधीही विसर्जित न होणारं सभागृह आहे. म्हणजे लंडनच्या लोकशाहीच्या धर्तीवर, लंडनमध्ये जे आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स, त्या धर्तीवर आपल्या विधान परिषदेला आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याचा एक सामान्य मुलगा आमदारकीच्या काळामध्ये 6 वर्ष न्याय देता आला. दादांच्या ज्या जबाबदाऱ्या दादांनी माझ्याकडे दिल्या होत्या, प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रात फिरता आलं, याचं समाधान आहे. पण अजूनही हे समाधान म्हणजे असं वाटतं की शेवटी म्हणजे पहिले 2 वर्ष कोरोनाच्या काळात गेले. सभागृहाचं कामकाज तुम्हाला माहिती आहे 2 दिवस 3 दिवसच चालायचं. नंतर सत्तांतर झालं, महाविकास आघाडी सरकार आलं. नंतर 1 वर्ष आउट ऑफ स्कोप म्हणजे विरोधी पक्षात राहावं लागलं आणि शेवटच्या वर्षात कामकाज समजायला लागलं आणि आमदारकीची टर्म संपली. त्यामुळे आता शिकण्याची आपली अपेक्षा वाढलेली आहे. आपल्याला शिकता आलं पाहिजे. हे शिकण्यासारखं सभागृह आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडल्या जीवनामध्ये. संत साहित्य जे मी अभ्यासलं त्यालाही या सभागृहात वाव आहे, कारण उल्हासदादा पवारांसारखे संत साहित्यिक या सभागृहाने दिले, रामदास फुटाणे साहेबांसारखे दिले. त्यानंतर शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार आमच्या प्रत्येक भाषणामध्ये आहे. म्हणजे 260चा प्रस्ताव असो, अंतिम आठवडा असो, अर्धा तास असो, प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे आपल्या विचाराला जसं एक उजव्या विचारसरणीची लोक पण सभागृहामध्ये आहेत, तर एक शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीची लोक पण सभागृहामध्ये आहेत. ते त्यांचा विचारधारा मांडतात. कारण काल सेवानिवृत्त होताना संजय केनेकर स्वतः म्हणाले की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केडर कार्यकर्ते आहेत. म्हणजे त्या विचाराची लोक पण आहेत. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पण ठासून तिथं सांगत होतो की आम्ही त्या विचाराचे पण आहोत. त्यामुळे दोन्ही विचाराची लोक सामावून घेण्याची क्षमता असलेलं हे सभागृह आहे आणि आमच्या विचाराला सुद्धा इथं न्याय मिळतो, स्कोप मिळतो. पण हे 6 वर्षाची कालमर्यादा ही मात्र वेदनादायी आहे. 6 वर्षाची कालमर्यादा ही तुम्ही वेदनादायी म्हटलात, तर ती त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण जसं तुम्ही म्हटलात की उजव्या विचारसरणीचे आहेत, म्हणजे प्रत्येक विचारसरणीचा माणूस या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, उघडपणे किंवा मग तो बुरख्याआड. पण महत्वाचं काय आहे ते म्हणजे की तुम्ही महाविकास आघाडी, काँग्रेस आणि त्याच्यानंतर मग आता महायुती असं बदलत्या विचारसरणीच्या सरकारबरोबर राहिलात. तर त्या बदलत्या विचारसरणीच्या सरकारमध्ये तुम्हाला आमदार म्हणून काही बदल करावे लागले का, बदल करायला भाग पडलं का, आणि त्यावेळेस म्हणजे कशी तुमची तारांबळ उडाली की तुम्हाला हे सहज शक्य झालं? आम्ही जे अमोल मिटकरींना पाहिलं, म्हणजे अमोल मिटकरी आज काही म्हणतील, तर त्या अमोल मिटकरांच्या भावनांची जी काही तारांबळ उडलेली आहे ती आम्ही सभागृहात पाहिलेली आहे. पण प्रांजळपणे तुम्ही काय सांगता ते ऐकायचंय. एक गोष्ट, तुमच्या मुलाखतीची सुरुवात हीच आहे की अजितदादांनी तुम्हाला संधी दिली आणि त्यामुळे त्या नेत्याशी प्रामाणिक राहणं हा माझा धर्म आहे असं मी समजतो. दादांनी विरोधी पक्ष नेते असताना मी दादांसोबतच राहिलो. सकाळचा शपथविधी घेतला. चूक झाली दादा, हे मी म्हणलं दादाला. मी प्रेमकोड बंगल्यावर भेटलो, म्हटलं दादा हे सकाळचा शपथविधी महाराष्ट्राला आवडणारा नाहीये. तरी मी दादासोबत होतो आणि ज्या वेळेस दादांना महायुती सरकारमध्ये सहभागी व्हायचं होतं त्या दिवशी स्वतः दादांनी देवगिरी बंगल्यावर मला बाजूला बसवलं, विचारलं. खासदार कोल्हे साहेबांना वेगळं विचारलं. मला म्हणाले तू या विचाराचा आहेस पण मी महायुतीत सहभागी होतोय, तुझं काय मत आहे? म्हटलं दादा तुम्ही ज्या जिथं तुम्ही जाल त्यासोबत मी असेल, कारण मी तुम्हाला फॉलो करतो. आता तारांबळ उडते का, तर नक्कीच उडते. महाविकास आघाडीमध्ये असताना म्हणजे साधारणपणे 3 पक्षाचं एकत्र सरकार, काँग्रेस, शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची, राष्ट्रवादी, आणि ती विचारधारा जवळपास सारखी. महायुतीत गेल्यानंतर एका विचारधारेविरुद्ध बंड, म्हणजे कसं की असे कोणते प्रसंग आले. आता समजा प्रशांत कोरटकरचा मुद्दा आला, राहुल सोलापूरकरचा मुद्दा आला. महायुतीमध्ये असताना राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल यांच्यावर एफआयआर दाखल करण्यासाठी प्रचंड अग्निदिव्य करावं लागले. प्रशांत कोरटकर तर शेवटपर्यंत सापडला नाही, नंतर तो जेरीस आणल्यानंतर तो सापडला. अशा वेळेस आपली तारांबळ पूर्ण साहजिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिकवणी वर्ग जो असतो म्हणजे नागपूरच्या अधिवेशनामध्ये, तिथं सुद्धा जाणार की नाही जाणार, गेलं जायचं की नाही जायचं हा ट्विस्ट होता. पण अजितदादांना ज्यावेळेस आम्ही भेटलो तर दादा म्हणाले तो प्रत्येकाचा आपापला वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी काही आपल्याला म्हटलेलं नाही तुमची विचारधारा सोडा, आणि आपण काही त्यांच्यावर आपली विचारधारा लादलेली नाही. त्यामुळे प्रत्येक विचारधारा असेल आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. अमोल मिटकरी महाराष्ट्राने जो बघितलेला आहे तो शिवशाहू फुले आंबेडकर. काल माझ्याबद्दल जी कोणी लोक सभागृहात बोलली त्यांनी सुद्धा, अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे सांगितलं का शिवशाहू फुले आंबेडकरांवर व्याख्यान देणारा व्यक्ती, आणि ही माझी ओळख मरेपर्यंत राहणार आहे. तर सत्ता समीकरणं ज्यावेळेस बदलतात त्यावेळेस ही तारांबळ उडते. माझी तारांबळ उडली, पण दादा वेळोवेळी सांगायचे. एक उदाहरण देऊ का, रावणाच्या मंदिराच्या संदर्भातलं उदाहरण. आमच्या अकोला जिल्ह्यामधल्या पातूरमध्ये महात्मा रावणाची एक प्रतिमा, आणि आदिवासी बांधव त्याला पुजतो. भंडारा जिल्ह्याच्या कलेक्टरने ते जाळू नका असा एक निर्णय पण काढला होता. मी ज्यावेळेस दसऱ्याच्या दिवशी तिथे दर्शनाला गेलो, तिथल्या आदिवासी बांधवांनी एक विनंती व्यक्त केली होती की मूर्ती शनी शिंगणापूरच्या मूर्तीला साजेशी अशी मूर्ती आहे, छोटी आहे, नदीच्या काठावर. मी म्हटलं एवढी जुनी मूर्ती आहे, हे शिल्प जपलं पाहिजे. तर म्हणाले आम्हाला सभा मंडप
मंडप देता का? तर स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत मी 20 लाख रुपयाचा सभा मंडप कबूल केला. ती बातमी मीडियामध्ये आली आणि त्याच वेळेस देशामध्ये राम मंदिर बांधणं सुरू असताना राष्ट्रवादीचा महायुतीतला आमदार रावणाचं मंदिर बांधणार अशी ज्यावेळेस बातमी समोर आली त्यावेळेस मात्र तो ट्विस्ट होता की आपण या विचाराची पण आहोत, कारण मी शरद तांदळेंचा रावण राजा राक्षसांचा पुस्तक वाचलेलं असल्यामुळं रावणाच्या बाबतीतले जे वीरभद्र आहेत, वीरगडी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा मी बारकावेनं अभ्यास केला आणि दादांनी नंतर मला फोन केला होता की आपण महायुतीमध्ये असताना तुम्ही अशा प्रकारे कशाला उपद्व्याप करताय, तुम्हाला किती वर्ष झाले आमदार होऊन? म्हणजे असं एखाद्या वेळेस चुकल्यासारखं वाटलं तर दादा फोन करून सांगायचे आणि आपण सावरून जायचो की नाही, हे आपल्याला करणं योग्य नाही. अशी तारांबळ उडाली. पण दादांकडे ते कसं होतं की कशी परिस्थिती असली, आपला माणूस चुकलाही तरी ते हाताळायची, हे परिस्थिती होती. माझ्या गाडीवरचा हल्ला त्यानंतर दादांनी पहिले तर कुटुंबाची सुरक्षा काय, एसपीला फोन करून विचारलं की त्याच्या कुटुंबाला प्रोटेक्शन द्या. हे जे दादा आपण अनुभवले 6 वर्षात, मला असं वाटते शिवशाहू फुले आंबेडकर मी सांगितले पण मी ते बघितले नाहीत. मी यशवंतराव चव्हाणांचा पुतळाच बघितला किंवा त्यांचा कृष्णा काठ वाचलाय. पण अजितदादा त्या विचाराचे एक वारसदार म्हणून मला त्यांच्यासोबत 10 वर्ष काम करता आलं की ना गंडे, ना दोरे, ना बोटात खळ्याची अंगठी, ना कोणता बुवा, ना महाराज, असा एकमेव व्यक्ती जो फक्त कर्म हेच आपलं हे आहे. मग सत्तेत राहून आपण जनतेची कामं करायची, सत्तेच्या बाहेर असताना जनतेची कामं होत नाहीत, हा विचारधारा घेऊन दादा जगले. आणि शेवटी पहिला अमोल मिटकरी हा सामाजिक जीवनामधला होता, आता तो राजकीय जीवनातला आहे. त्यामुळे हा फरक होणार आहे. विचारांना किती मुरड घालावी लागली या सगळ्यामध्ये, किती वेळा मन मारावं लागलं या सगळ्यामुळे. तुम्ही प्रसंग सांगितलेत, काही अनुभव सांगितलेत जे तुमच्या कामातले होते, पण या व्यतिरिक्त तोंडाला अनेकदा कुलूप लावावं लागलं अमोल मिटकरींना, असेही प्रसंग आले असतीलच ना? नाही, हा प्रसंग आले, पण माझा नेता जो होता तो त्या प्रसंगाला निर्भीडपणे, म्हणजे आम्ही जर काही तर दादा ते ऐकायचे. त्याच्यामुळे मला फार काही वेगळं असं वाईट वाटेल असं नाही घडलं. एक आणखी उदाहरण देतो. संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक असा एक ट्विस्ट महाराष्ट्रामध्ये आला. दादांनी आमच्याशी फोनवर चर्चा केली, म्हणजे मला फोन केला होता की तुझं काय मत आहे. म्हटलं धर्म हा स्वराज्याच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे स्वराज्य रक्षकच. मला विचारलं, खासदार कोल्हे साहेबांना विचारलं, अनेक इतिहास संशोधकांना विचारलं आणि नंतर दादांनी ती भूमिका ठाम ठेवली. वडू तुळापूरचं स्मारक संभाजी महाराजांचं ते सुद्धा आम्हाला विचारून दादांनी काय काय कुठं कुठं कसं कसं पाहिजे. म्हणजे काय होतं की भावनांना मुरळ घालावी लागे, पण दादा समजून घ्यायचे की ही कोंडी होते, याची कोंडमारा होते. पण राजकारणामध्ये पेशन्सही ठेवला पाहिजे. म्हणून तो पेशन्स ठेवण्याचं शिकत, म्हणजे माझं शिकणं चालू होतं शिकवणी वर्गामध्ये. पण दुर्दैवानं ते दादाचं अचानक एक्झिट, आता ते आता पेशन्स काय राहणार पुढं मला नाही सांगता येणार. पण मुरळ घालावी लागली हे जरी खरं असलं, पण दादांकडे पाहून आम्ही सगळ्या मुरळा पोटात पोचवल्या. अजितदादा असतानाची राष्ट्रवादी आणि अजितदादा नसतानाची राष्ट्रवादी, अजितदादा शरद पवारांबरोबर असतानाची राष्ट्रवादी आणि अजित पवार एकटे असतानाची राष्ट्रवादी. अजितदादा असतानाची राष्ट्रवादी आणि आत्ताची राष्ट्रवादी, मला असं वाटतं अजितदादा असतानाची राष्ट्रवादी व्हायला आत्ताच्या राष्ट्रवादीला अनेक काळ पुढे संघर्ष करावा लागेल, सगळी लोक विश्वासात घेऊन पुढे जावं लागेल. त्यामुळे आज राष्ट्रवादीत अजितदादांची बरोबरी करेल असा कोणीही नाही. आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आहे, पण या दुःखातून सावरायला आणि घडी विस्कटलेली बसवायला थोडा काळ जाऊ द्यावा लागेल. पवार साहेबांसोबत अजितदादा असताना तो पक्ष सुद्धा पवार साहेबांचा हा त्या पक्षामध्ये एक जीव होता, जिवंतपणा होता. नंतर अजितदादा विभक्त झाले, पण अजितदादांनी स्वतःच्या बळावर, स्वतःच्या डिझाईन बॉक्सच्या नव्हे, स्वतःच्या बळावर अजितदादांनी परत कमबॅक केलं. आणि अजितदादांनी आता जे काही हे केलं होतं का दोन्ही आपण पक्ष एकत्र करून पुढे जाण्याचं अनेकांकडे दादांनी बोलून दाखवलं होतं. त्यामुळे अजितदादा पवार साहेबांसोबत असताना त्या पक्षातही जिवंतपणा होता, आमच्या पक्षामध्ये असताना आमच्या पक्षात सुद्धा सर्व दादांनी एका धाग्यात बांधून ठेवले होते, म्हणजे ते विखुरलेले नव्हते. आज ते सगळे धाग्यात एका बांधायला थोडीशी कसरत नक्कीच होणार आहे, पण मला विश्वास आहे आदरणीय सुनेत्रा वहिनी आता ज्यावेळेस यातून सावरतील त्यावेळेस हा पक्ष परत अजितदादांच्याच असण्याच्या नंतर जसा पक्ष होता तसाच पक्ष होईल. काही त्यांना फेरबदल करावे वाटले तर त्या फेरबदल करतील, काही ठिकाणी जबाबदाऱ्या द्याव्या वाटल्या तर त्या लोकांना जबाबदाऱ्या देतील. आणखी संघटनात्मक बांधणी होणं महत्वाचं, कारण 3 वर्ष आता निवडणुका नाहीत. आमच्या पुढचं सर्वात अजितदादा नसतानाचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष संघटन मजबूत तोपर्यंत करणं. म्हणजे आता दादांच्या असताना 40 आमदार निवडून आले, उद्या हा आकडा 40+ गेला पाहिजे, याकरता आतापासून काम करावं लागेल. आणि मला असं वाटतं त्याकरता स्वतः सुनेत्रा वहिनी ते नेतृत्व जर त्यांच्याकडे आहे तर त्या सक्षम आहेत. आणि आमच्या सारख्याला त्यांनी कुठलीही जबाबदारी दिली, कुठलीही, तरी आम्ही ती यथार्थपणे पार पाडू. आता मी खरं तर खूप वेगळ्या पद्धतीने विचारलं, पण आता थेटच विचारून टाकते. अजितदादा असताना सुद्धा काही नेत्यांना, अजितदादांबरोबरच्या अजितदादांच्या जवळच्या नेत्यांना अमोल मिटकरींचा त्रास होता, राग होता आणि अमोल मिटकरी त्यांना आवडत नव्हते. आता अजितदादा नसताना ही तुमच्याबद्दलची भावना अधिक दृढ झाली असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याचबरोबर या नेत्यांबरोबर तुम्ही काम करण्यासाठी म्हणजे तयार आहात का, खुश आहात का, किंवा ऍडजस्टमेंट करण्यासाठीची तुमची तयारी आहे? ऍडजस्टमेंटचा प्रश्नच येत नाही. मी कोणाला आवडलो आणि कोणाला न आवडलो, कोणी माझा तिरस्कार केला, हे सर्व अजितदादांना माहित आहे, अजितदादांच्या मनाला माहित आहे. आणि मला
मला जे काही करायचं आहे ते मी स्वतः आदरणीय सुनेत्रा वहिनींना खासगीत भेटून सांगितलेलं आहे. आता पुढं मी त्यांच्याच नेतृत्वात काम करेन, मी इतरांच्या नेतृत्वात काम करणार नाही. हा माझा स्पष्ट त्यांना सांगितलेला आहे. सुनेत्रा वहिनी जे सांगतील, त्यांच्या कुटुंबात पारदादा आहेत, जयदादा आहेत, आम्ही पवार परिवारासोबत प्रामाणिक आहोत, प्रामाणिक होतो आणि मरेपर्यंत प्रामाणिक राहू. आमचं नेतृत्व वाघानंच करावं अजितदादांसारखं. आता अजितदादा दुर्दैवानं नाहीये, पण एक मातृछत्र आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्याच नेतृत्वात काम करेल. बाकीच्यांना ते सगळं म्हणजे काय होतं की पक्ष सांभाळताना पक्षाच्या कार्यकर्त्याला अपेक्षित असं असतं की 2 शब्द प्रेमानं बोलल्या गेलं पाहिजे. दुर्दैवानं माझ्या नशिबात ते प्रेमाचे शब्द अजितदादा जर वगळले तर फार कमी लोकांकडून ते तसे प्रेमाचे शब्द आले. ज्यांनी प्रेम केले त्यांच्या चरणावर मी नेहमीच नतमस्तक आहे, पण ज्यांनी द्वेषाच्या नजरेतून पाहिलं ते माझा नेता कधी होऊ शकत नाही. अरे तुम्ही प्रेमानं बोललं तर मांजर तुमच्या पायात लोळून घालते. लोक घरात जे प्राणी त्यांच्या असतात ते त्यांच्याशी प्रेमानं संवाद साधतात, पण तुम्ही जर तिरस्काराच्याच भावनेनं पाहिला तर तुमची कोण हे करणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या या मुंबई तकच्या चॅनलवर मी सांगतो, भविष्यात माझा पक्ष, माझा नेता हे वाटल्यास परत रेकॉर्ड करा त्यांचं लक्ष नसेल तर. मी आज तुमच्या चॅनल समोर परत सांगतो, माझा नेता, माझा पक्ष अजितदादा हेच माझे नेते, अजितदादांचा पक्ष हाच माझा पक्ष आणि अजितदादांचं नेतृत्व हेच माझं नेतृत्व. पण दुसऱ्यांनी अजितदादा बनण्याचा प्रयत्न करू नये. अजितदादांसोबत गेले, दुसरा अजितदादा महाराष्ट्रात होणार नाही. तुम्ही आता ज्या पद्धतीची ताठर भूमिका घेता आहे, वाटतंय तुम्हाला तुमचं पक्षामधलं सर्व्हायव्हल सोपं असेल? नाही वाटत. पण तरी सुद्धा मग तुम्हाला पक्षात करायचं, इतर पक्षाचे काही ऑप्शन्स असू शकतात ना. म्हणजे ज्या पद्धतीनं रोहित पवारांबरोबर तुम्ही अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये अपघात की घातपाताच्या संदर्भामध्ये विषय लावून धरला होता, त्या अनुषंगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा तुम्हाला संधी मिळू शकते. नाही म्हटलं तर इतर पक्षांमध्ये सुद्धा जे त्याच विचारसरणीचे आहेत तिथेही तुम्हाला संधीची शक्यता आहे. पण मग तुम्हाला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहताना विचारांना मुरड घालणं, पेशन्स ठेवणं आणि अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करून जगणं हे म्हणजे होईल का? असं आहे की मला राजकीय फार लालसा असती की दुसऱ्या पक्षात जाऊन आपल्याला आमदारकी भेटेल, मग राज्यमंत्री पद भेटेल. दादांनी मला या 6 वर्षातच सर्व ऐश्वर्य दिलेलं आहे, कुठलाही असं कमी ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या ऑफर आल्यात का तर आल्यात, मी जाणार का तर अजिबात नाही. कारण अख्ख्या महाराष्ट्राने आपल्याकडून ह्याच अपेक्षा केलेल्या आहेत की हा मिठाला बैमान होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, माझी पुढची पिढी सुद्धा जोपर्यंत मी जिवंत आहे अजितदादा सारख्या देव माणसाला कधी विसरू शकत नाही. मी संघटनात्मक जबाबदारी नसली, आमदारकी खासदारकी ह्या गोष्टीही नसल्या, अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून तर मरेपर्यंत राहू शकतो ना. हे तर पद कोणी काढून घेणार नाही. तुम्ही माझं प्रवक्ता पद काढलं, तुम्ही माझे संघटनात्मक पद काढली, मी प्रतोद होतो विधान परिषदेचं ते पण माझ्याकडून काढून घेतलं, स्टार प्रचारकाच्या यादीतून पण काढून घेतलं, पण अजितदादांनी परत तिथे रिसेट केलं होतं, मला स्टार प्रचारक म्हणून फिरवलं होतं. म्हणजे हे काढलेले आहेत, हे घाव पहिले मारलेले आहेत. त्याच्यामुळे आता कोण्या गोष्टीची अपेक्षाच नाही आहे. अजितदादा ज्या दिवशी माझ्या आमदारकीची टर्म कधी संपणार असा प्रश्न मला विचारतात, 13 मेला संपणार आहे ती. अजून काल निरोप समारंभ फक्त, पण 13 मे पर्यंत आहे. पण माझी टर्म 28 जानेवारी 2026 ला संपलेली आहे. ज्या दिवशी अजितदादांचं विमान अपघातात असं दुर्दैवी जे निधन झालं त्यामध्येच माझी टर्म संपलेली आहे. आता जो पुढचा कार्यकाळ आहे तो मी पूर्ण कार्यकाळ अजितदादांच्या अचानक एक्झिटच्या मागं कोण आहे, कोण सूत्रधार आहेत, कशा पद्धतीने अजितदादांसारखा देव माणूस या महाराष्ट्राच्या पटलावरून नेला गेला, त्याकरता माझी फाईट राहणार आहे. आणि कोणाला घाबरण्याचं काही कारण नाही. म्हणून पदं येत असतात, जात असतात. मी अजितदादांच्या परिवारासोबत प्रामाणिक राहील. माझी निष्ठा अजितदादांच्या पायाशी होती, आता ती सुनेत्रा वहिनींच्या पायाशी आहे की मी कायम राहणार. बाकीचं कोण मला काय म्हणतं, कोण मला शिव्या देतं, कोण मला पदावरून काढतं, मला त्याची अजिबात पर्वा नाही. आणि काल निरोप समारंभ झाल्यानंतर आज तर मी टेन्शन फ्रीज आहे आजपासून. त्याच्यामुळं माझी लेखनी आणि माझी वाणी रोखण्याची ताकद फक्त माझ्या मृत्यूत आहे, असं प्रबोधनकार ठाकरेंनी वक्तृत्व, कला आणि साधना या पुस्तकात लिहिलं आहे. त्याच्यामुळे माझी जबान तर कोणी रोखू शकत नाही. आणि तुमच्यासारख्या पत्रकारांनी महाराष्ट्राच्या पटलावर अमोल मिटकरी जिवंत ठेवलाय आणि भविष्यात पण तो ठेवणार. मी प्रवक्ता आहे का पक्षाचा? नाहीये, पण तरी तुम्ही मला पक्षाची बाजू, आता मी बाजू मांडली. अनेक माझ्या आता महायुतीतले भारतीय जनता पार्टी आमचा सहयोगी पक्ष आहे, शिवसेना आहे, त्यांच्या प्रवक्त्यांकडून पण अनेकदा वादग्रस्त विधानं होतात, पण त्यांच्या पाठीशी त्यांचे नेते खंबीर उभे राहतात ना. असं नाही कळत तो वेडा आहे, तो त्याचं वैयक्तिक मत आहे असं नाही म्हणत. त्याच्यामुळे आमच्या पक्षात सुनेत्रा वहिनी जे सांगतील ते बांधतील तेच तोरण, ते ठरवतील तेच धोरण. त्यांना वाटत असेल हा योग्य आहे, याला जबाबदारी संघटनात्मक दिली पाहिजे तर ते देतील. त्यांना वाटत असेल नाही हा वादग्रस्त आहे, याला सध्या बाहेर ठेवायचं, त्यांनी जर सांगितलं की थांब, पण दुसरा रस्ता माझ्याकडे नाही, मी जाणार पण नाही. ऑफर येतच असतात राजकारणामध्ये, प्रत्येकाला वाटतं की आपला एक गेम सेट करायचा. पहिल्यापेक्षा चांगला आहे ना हो मी.
नाही. पहिल्यांदा घरी भाकरीच्या कशा सोयी लागतील याची आम्ही आज अजितदादांच्या आशीर्वादानं तेवढी तर नाही ना काही कमी. 2 लेकरांचं शिक्षण पूर्ण करू शकतो एवढं तर अजितदादानं दिलंय. त्याच्यामुळे मला त्याची काही काळजी नाही. आणि दादांनी मी बघा मी कधीही माझ्या शब्दातून हे नाही गेलो. कोरोनाच्या काळात सुद्धा दादांनी मला आर्थिक सहकार्य पाठवलं. माझी आमदार म्हणूनही मला लाईफ टाईम पेन्शन आहे ना. मला काय जास्त अपेक्षा असती तर भाग वेगळा, असं नाही. मी म्हणून मला अजिबात कसली अपेक्षा करणार. आमदारकीच्या संदर्भामध्ये काही आश्वासन दिलंय का? आमदारकी मिळणारच असेल तर मग या गोष्टी फॉलो कराव्या लागतील आणि या गोष्टी टाळाव्या लागतील अशा पद्धतीची चर्चा झाली आहे का? यासाठीचं बोलणं झालं आहे का? तुम्ही अगदी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केलात की सुनेत्रा पवारांशी तुमचं बोलणं झालंय म्हणून हा प्रश्न. नाही, मी त्याच्याबद्दल काहीही बोललेलो नाही. मी त्यांना फक्त माझ्या पारिवारिक भेटी संदर्भात म्हणलं आणि म्हटलं 13 मेला माझी टर्म संपेल, पुढे काय करायचं ते तुम्ही मला सांगाल तेच मी करणार. शेवटी त्या ठरवतील काय करायचं आहे. मला राजकीय अपेक्षा नाही. मला अजितदादांनी आमदार केलंय. माझे वेलविशर माझे ट्रोलर मला किती शिव्या देतील तरी भविष्यात माझी आमदार हा शब्द कायम आहे आणि अजितदादाचा एक कार्यकर्ता हे तुम्ही काढू नाही शकणार ना. जी लोक आमच्याबद्दल खूप खालच्या पातळीवर तिथे बोलतात, आमच्या नेत्यांना वरिष्ठांना सांगत होती, त्यांनी त्यांचा इतिहास बघावा. तुमच्याबद्दल महाराष्ट्रात काय भावना आहेत आणि नंतर बोलावं. बरं, तुम्ही काल एक पुस्तक घेऊन फिरत होतात नामदेव ढसाळांचं, तुही यंता कंची. तर ते घेऊन फिरत असताना सभागृहामध्ये ते काही पुस्तक दिसलं नाही का? घेऊन फिरत होतात ते पुस्तक आणि त्यातलं आज काय असं आहे की जे तुम्हाला महाराष्ट्राला किंवा प्रेक्षकांना सांगायचं? नाही, मला 2 विद्रोही कवी आणि संत कवी वाटले. ते तुकाराम, जे संत तुकाराम ते विद्रोही कवी आणि अलीकडच्या काळामध्ये नामदेव ढसाळ. तर नामदेव ढसाळांचं तुही इयत्ता कंची काम आहे. तुही इयत्ता कंची हे पुस्तक आहे आणि नामदेव ढसाळांचं इतरही विद्रोही साहित्य आहे आणि मी विद्रोही वाचक आहे. त्यामुळे विद्रोही तुकाराम असेल, विद्रोही कबीर असेल की पोथी पडपड जगमुहा पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम का पडे सो पंडित होई कबीराची साखी असेल किंवा बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय और जो दिल खोजो आपना मुझसे बुरा न होय हेही कबीरांनी म्हटलं. रविदासांनी चाम के हम भी चाम के तुम भी चाम के है जग सारा, चाम बिना कौन है यहाँ कहे रविदास चमारा असं म्हणणारे रविदास किंवा कबीर हे त्या पटळीतले आहेत. आणि नामदेव ढसाळ माझं आवडते साहित्यिक आहेत. त्यामुळे ढसाळांचं काव्य जरी विद्रोही वाटत असलं पण ते जगाला शहाणपणा शिकवणार आहे. पॅन्थरची चळवळ त्यांनी रुजवलेली आहे आणि मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे. म्हणून ढसाळांबद्दलचं ते काव्य इतकं विद्रोही आहे की जे पाठ आहे ते मी तुमच्या मुंबई तक समोर म्हणू शकणार नाही. पण ढसाळांच्या त्या सगळ्या विद्रोही साहित्याचा मात्र मी फॉलोअर आहे मोठा.